मोदी सरकार देणाऱ्यांना देतो आणि खाणार खात्यात असं मधलं. मला काय वाटतं सरकारने काय करायला पाहिजे? हा सरकारने काय नाही करावं का नाही, सगळ्या जमिनीच खरेदी करून टाकावं आणि गव्हर्नमेंटला कुठेतरी बाया माणसे लावून पोरे लावून बातमी लावा. म्हणजे सरकारनं शेती करावं. मग काय करा तुम्हाला काय माझ्या भाषणच घ्यायचंय का करायचंय काय? पुढे डोंगराला जावं का खडी पडाय आमच्या सारख्यांनी? हा. काय करावं आम्ही म्हाताऱ्या माणसांनी? मग त्या लाडक्या बहिणी घेतात त्याला आपली करतात मजा. मग लाडक्या म्हाताऱ्या बायांना भेटत नाही का? कस काय भेटते ना आम्हाला? मग तुम्ही लाडकी बहीण नाही, तुम्ही लाडकी. नाही. हा. मग फोटो बरं. काढून पार नाही, पुढे इलाय मला- का मला ते? एक सांगा. निवडणुका आहेत बरं का, हा काय म्हणता तुम्ही? काय म्हणता तुम्हाला सांगते 140 पैसे खाली 6 रुपयांनी दिले. काय म्हणायचं मडे म्हणायचं काय म्हणायचं तुम्हाला? हम्म. हा आणि तुम्ही काय तो माईक माय तोंडशी लावला का? बरं मला एक सांगा, हा आता तुमचं मत आहे की बाबा शेतकऱ्याकडे सरकार लक्ष देत नाही, हा मग मग काय? कुठं सरकार लक्ष देते शेतकऱ्याच्या मालाला का नको बाजार? हा गोड्या तेल घ्यायला गेलं तर 100 रुपये किलो, कंच वस्तू घ्यायला गेलं तर एवढी महागाईच नुसती केली. हम्म. हं? जाऊन द्या चालून जाऊ द्या, देवाली बोलू मला द्या, कुठं मावशीला रे बोलू नेऊन दे त्यांनी हो. बांधून सनी. मावशी, तसं नाही, मला एक सांगा, हम्म. आम्ही तुमची बाजू मांडतो, बरोबर आहे की नाही? हा शेतकऱ्याचं मन कोण ऐकून घेणार आहे? हा? आज तुम्ही एवढे कष्ट करता, हा मग तुम्हाला काय वाटतं आजचे लोक राजकारणी कसे आहेत? तुम्हाला सांगते दादा आता कालचे 40 पिशे 140 पिशे खाली 6 रुपयांनी दिली. हम्म. 150 पिशे 14 रुपयांनी दिली कांद्याची आणि पिशवी? हा आणि 250 पिशे 18 रुपयांनी दिली. पिशवी म्हणजे पिशवी हा कांद्याच्या किती किलोचं? 50-50 किलोचं 60-60 किलोचं. बरं, एवढं आणि त्यातून काय उत्पन्न काहीच निघालं नाही. मग काय हे काय भांडवल आणि मंजुरी हो, माणसांना 300 रुपये रोज द्यायचा. बरोबर. हा? हो. काहीच परवडत नाही शेतीमध्ये. असं तोंड जोडून बाजूला निघावं लागत. त्याने तर आम्हाला फार जीव वैतागलाय आमचा. मोदी सरकार तर म्हणते आम्ही शेतकऱ्याला एवढे पैसे द्यायला तेवढे देतो. हा मोदी सरकार देणाऱ्यांना देतो आणि खाणार खात्यात असं मधलं. तुमच्यापर्यंत येत नाहीत का? मग कोण देतो आमच्या हातामध्ये? आम्ही एवढं मरत तोवर कष्ट करीतोय. तुम्हाला काय माझ्या भाषणच घ्यायचंय का करायचंय काय? हा? हा? बरं. आता तुमच्या मनाने इथं एवढं कांदे तिथं तेवढं कांदे तिकडे एवढं कांदे, मग तुमच्या मनाने 10 ना 11 रुपयांनी द्यायची. बर मग आता ही माणसं किती आहेत वावरामध्ये? 2 गेल्यात घरी. मग यांचा रोज काढा बरं तुम्ही. बरोबर. हा 11ला येणार आणि 5ला माणसं जाणार आणि 300 रुपये रोज आणि कांदा कसं 11 रुपयांनी काही 9 रुपयांनी. मग काय करावं त्या शेतकऱ्यांनी? बरं त्याला भांडवल तुम्हाला सांगते एवढं कष्ट लावायला 400 रुपये जोडी घेतली. हे एक माणसाने घेतले. आज पाणी भरायचं, औषधं मारायची आणि ते एवढं कष्ट शेतकऱ्याचं फुकटच. जेवढं होतं ते मोलाला आणि ते यालाच जातंय, बागतच नाही माग काही. तुम्हाला काय वाटतं सरकारने काय करायला पाहिजे? हा सरकारने काय नाही करावं का नाही, सगळ्या जमिनीच खरेदी करून टाकावं. काय काय सरकारने काय करावं? जमिनी सगळ्या त्यांना आपल्या ताब्यात घ्यावात आणि गव्हर्नमेंटला कुठेतरी बाया माणसे लावून पोरे लावून बातमी लावा. म्हणजे सरकारनं शेती करावं. मग काय करा? मग सरकार आता एवढं म्हणाय झालं देतोय फुकट सरकार राशन फुकट देतोय. काही काढलं कोणाला बायांना पैसे, आता नाही तरी त्यांना पैसे काढलं. आमच्यांनी कुठं डोंगराला जावं का खडी पडाय आमच्या सारख्यांनी? हा. काय करावं आम्ही म्हाताऱ्या माणसांनी? हाय का नाही? मग लाडक्या बहिणींना, मग त्या लाडक्या बहिणी घेतात त्याला आपली करतात मजा. मग लाडक्या म्हाताऱ्या बायांना भेटत नाही का? कस काय भेटते ना आम्हाला? मग तुम्ही लाडकी बहीण नाही, तुम्ही लाडकी. नाही. मावशी, मला एक सांगा, आता काय तुम्हाला सरकारकडून काय मागणी आहे तुमची? आता काय मागणी? आम्ही कष्ट करूच, यालाच बाजार भेटला पाहिजे ना आम्हाला. बाकी काय मागणी आहे मग आमची? आज हे कष्टाचं तरी आम्हाला फळ भेटलं पाहिजे ना. बर. बाकीचं काय मागणी? आता सगळ्याला मागाई, आमचं माल आला का सस्ता. मला एक सांगा, ते मावशी म्हणतायत सरकारनंच सगळी शेती घ्यावी आणि सरकारनंच करावं. कोण करतो? सरकार सरकार कराय मोकळाय. हाय ते त्यांना देता येईना तर आपल्याला शेती कोण करायची?
अशी सगळ्यांनी शेती केल्यावर तिकडं पुढच्या कोण बसायचं. सरकारनं शेती केली तर खुर्चीवर कोण बसायचं? आणि मग आता आम्हाला देतात का खुर्च्या? हा. त्यांच्या खुर्च्या आम्हाला भेटतात ना. सोडतात का ती? आता ते खुर्ची घेण्यासाठी तिकडे एकनाथ शिंदे म्हणतात की मला मुख्यमंत्री पद द्या, मला हे द्या. ते खुर्च्याच्या मागे लागले. हा. सोडतेच नाही खुर्च्या. हा. मुख्यमंत्री नाही सोडी, ते देवेंद्र फड नाही सोडी. देवेंद्र फडणवीस. होय असं पण आहे का? आणि तिकडे टीव्ही तर दुसरं दिसतात. हा. काय दिसतं का मावशी? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सांगा. हो, मला सांगा मावशी, आता सरकारनं काय करायला पाहिजे तुमच्यासाठी? सरकारने एवढंच करायला पाहिजे, आमच्या ठोक मालाला बाजार भेटायला पाहिजे. मग काय? बरं, आम्ही तुमचं एवढं 5 महिने कष्ट करीतो. बरं, त्याचं तुमचं काय? मत काय मावशी? आमचं मत काय आहे? लाडक्या बहिणी नाही तर नाही, त्यांना पैसे मिळायचं. आमच्या सरकारला कोण द्यायचे? आम्हाला नाही मिळते, आम्हाला काय करायचं? सुचील आपल्याला तिथं. नाही आपल्याला सुचील तिथं. निवडणूक आहे जिल्हा परिषदच्या. हा. कोण येते निवडून? हा? निवडून कोण येते? तिन्ही बायका आहेत. रोहिणीताई आहे, हा. दीप्तीताई आहे, अश्विनीताई आहे. आता निवडून यायला का मी सांगते, आता तुम्हाला तुम्ही काही जरी म्हणलं ना तर निवडून धनुष्यबाणाची येणार. धनुष्यबाण येणार. हा. धनुष्यबाण कोणाचं आहे? आ? तो कोणाचा आहे? असो शिवसेनेचा आहे ना, मग तोच येणार निवडून.